फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि हा आहे आंबोली पार्ट 2 व्हिडिओ. आणि हे आहेत आंबोली महापुरुष वस, म्हणजेच ज्यांनी आंबोलीचा आणि तिथून पुढील सर्व मार्गांचा व त्या एरियाचा ज्यांनी शोध लावला त्यांचा हा पुतळा आहे. त्यांचं एक छोटंसं तिथून मंदिर आहे आणि तिथून आम्ही असे पुढे आलेलो आणि तिथून आम्हाला निसर्गाचे हे विलोभनीय दृश्य पाहायला मिळते. खूप सुंदरसं हे नेचर फोटोग्राफी मी केली आहे आणि तिथे मी छान छान फोटोशूट केलेलं आहे. आणि तिथून आम्ही पुढे आलेलो आहोत ऐतिहासिक नागझरी. तिथे जवळच आम्ही सेल्फी पॉईंटला गेलो, जिथे माझी आंबोली असा टॅग लिहिलेला आहे. आणि हे आहे नागझरीचं उगमस्थान. ही बागमाही आहे आणि तुम्ही पाहत आहात जमिनीखालून पाण्याचा हा प्रवाह आपल्याला वाहून दिसतो. त्याने आम्हाला काठेकरून पाण्याचा प्रवाह दाखवला. जिथे झाडाची मोठमोठी मुळं होती ती त्यांनी छाटून बारीक केलेली आहे, ज्यामुळे पाण्याच्या प्रवाहाला कोणताही अडथळा निर्माण होऊ नये. त्यानंतर आम्ही तिथे थोडा वेळ फिरलो, छान व्हिडिओ केले. नंतर आम्ही दानोलीच्या सद्गुरू साटम महाराज पंचम समाधीस्थळी गेलो होतो. यानंतर आम्ही गेलो श्री अवधूताश्रम या ठिकाणी, म्हणजेच श्री सद्गुरू साटम महाराजांचे सुपुत्र अवधूतानंद महाराज यांच्या आश्रमात. तिथे गेल्यावर डावीकडून पहिली मूर्ती ही श्री सद्गुरू साटम महाराज व त्यांच्या पत्नी जनाबाई उर्फ काशीबाई यांची आहे. मध्यभागी अवधूतानंद महाराजांची प्रतिमा व त्यामागे लक्ष्मी विष्णू यांची, तर उजवीकडे गणपती बाप्पा बसलेले आहेत. तिथून आम्ही अवधूतानंद महाराज यांच्या विश्रांतीस्थळी गेलो होतो. त्या कक्षामध्ये काही जुने फोटो व त्यांच्या आठवणी लावलेल्या आम्ही पाहिल्या. तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.